एक्सक्यूज मी मॅम, तुम्हाला कुठे जायचं? मी तुमच्यासाठी दुसरी टॅक्सी मागवतो. ही कोणा दुसऱ्या गेस्टसाठी नाही, माझं जाणं खूप गरजेचं आहे. आतमध्ये कोणाचा तरी खून झालाय. काय खून? मॅडम ऐका मॅडम. एक्सक्यूज मी मॅम. एक्सक्यूज मी सर, माझ्या बायकोला पाहिलं कुठे? सर, एक मॅडम आत्ताच इथे आल्या होत्या. त्या टॅक्सी घेऊन इथून निघून गेल्या. कुठे गेली ती? ते तर मला नाही माहित, पण खूप विचित्र वागत होत्या. काय म्हणाली ती? सर त्या म्हणाल्या की आतमध्ये कोणाचा तरी खून झालाय. सर कोणाचा खून झालाय? तेच सांगतो, ऐक. हे ठेव. आता ऐक, कोणाचाही खून झाला नाहीये इथे आणि तू काहीच ऐकलं नाहीस, समजलं? आता शोध कुठे गेली आहे ती. ओके सर. सर, तो तिच्यावर वार करत राहिला. ती मरून निश्चित पडली होती, तरी तो तिच्यावरती वार करतच राहिला. सर, मला वाचवा. त्यांनी माझा चेहरा बघितलाय. तो मला नाही सोडणार. हे बघा, तुम्ही जरा शांत व्हा जरा मॅडम. तुम्हाला काहीही होणार नाही. आम्ही आहोत ना इथे. एक गोष्ट सांगा मला, की खुन्याने तुम्हाला बघितलंय? कुणी खुनी असेल तर बघेल ना. जर कुठला खूनच झाला नाहीये, कुणी खुनी नाहीये, मग कोण कुणाला बघणार? सर, माझं नाव सुनील आहे आणि ही माझी बायको आहे. सर, ही जे काही सांगते ना, असं काहीही झालेलं नाहीये. सर, हे सगळे फक्त तिच्या मनाचे खेळ आहेत. असं काहीही झालेलं नाहीये. सर, नाही सर, मी खोटं नाही बोलत आहे. मिस्टर सुनील, तुम्ही यांचे पती आहात, पण यांना इथे घाबरवण्याचा प्रयत्न नका करू, समजलं का? आणि आम्ही हे कसं मान्य करावं की ती जे सांगते ते खरं नाहीये आणि तू जे सांगतोय ते खरं? सर, ते यासाठी की ही आजारी आहे. हिला स्लीप पॅरालिसिस आहे. सर, स्लीप पॅरालिसिस म्हणजे झोपेतला लकवा? झोपेतला लकवा ते काय असतं? झोपेत काही वेळासाठी माणसाचं शरीर पूर्णपणे जड होऊन जातं, सुन्न पडतं. अशा वेळेस वेगवेगळे भास होतात आणि पेशंटला हे सगळं खरं वाटतं. पण त्यावेळेस इच्छा असूनही तो काही रिॲक्ट करू शकत नाही, कारण त्याचं शरीर त्यावेळेस संपूर्णपणे सुन्न पडलेलं असतं. आणि यालाच स्लीप पॅरालिसिस म्हणतात, झोपेतला लकवा. इज इट ओके? हो सर, आमच्या लग्नाला 6 वर्ष झाली आणि या 6 वर्षाच्या कालावधीत दर दुसऱ्या तिसऱ्या रात्रीत हिला हा असा अटॅक येतो. सर, आणि यावेळेला सुद्धा हेच झालेलं आहे, दुसरं काही नाही. हो सर, मी मान्य करते मला हा आजार आहे. जेव्हा कधी माझं मायग्रेनचं दुखणं वाढतं, मला चक्कर येऊ लागते आणि डोळ्यांसमोर सगळं दुर्कट दिसू लागतं. सर, मी अशा वेळी झोपण्याचा प्रयत्न करते, बस. खूप प्रयत्नांनी मला कशी तरी झोप लागते, पण 2-3 तासांनंतर अचानक माझे डोळे उघडतात, पण शरीर पूर्णपणे सुन्न होऊन जातं. इच्छा असूनही मी हालचाल करू शकत नाही, जसं काही संपूर्ण शरीरात जीवच नाहीये. काही स्पष्ट दिसत नाही, जणू काही शरीरावर खूप वजन ठेवलंय. मी हाक मारण्याचा खूप प्रयत्न करते, पण घशातून आवाजच येत नाही. आणि मग काही वेळानंतर डोळ्यासमोर चित्रविचित्र गोष्टी दिसू लागतात. तो आलाय, तो मला मारून टाकेल. तो आलाय. कोण आलाय? तो आलाय. कुणी नाहीये, शांत हो. कोणी नाहीये. कुठे कुणी नाहीये. बघ जरा शांत हो. तुला परत अटॅक आलाय. हे बघ, रिलॅक्स. कुणी नाहीये, शांत हो, रिलॅक्स. समोर बसलाय तो, इकडे बसलाय तो. बघ कुणीच नाहीये. मला वाचव प्लीज. परत अटॅक आलाय. रिलॅक्स हो. तुला परत अटॅक आलाय, आणखी काही नाही. म्हणजे जे काही तुम्हाला तेव्हा दिसतं ते सगळे भास असतात, काहीच खरं नसतं? हो, प्रत्येक वेळेस खरं नसतं, पण यावेळेस खरं झालंय. तो माझा भास नव्हता. सर, मला त्या मुलीचा चेहरा व्यवस्थित आठवतोय. मी कधी तिला ओळखू शकते? मला कोणत्याही चित्रविचित्र गोष्टी दिसल्या नाहीत, जसं नेहमी दिसतात. मी खरं बोलतेय, मी तिथे खून होताना पाहिलं. खून बस, काही झालेलं नाही असं. मिस्टर सुनील, तुम्ही गप्प बसा. तिथे खून झालाय की नाही
याचा छडा आम्ही लावू. तुम्ही दोघांनी फक्त अनुक्रमे सांगा की काय घडलं होतं त्या रात्री, अगदी सुरुवातीपासून. सर आम्ही दोघं माझ्या चुलत भावाचं लग्न अटेंड करण्यासाठी इथे आलो होतो. काल रात्री अभय आणि मिताली म्हणजेच त्याची होणारी बायको यांची कॉकटेल पार्टी होती. अभय, मी काय सांगतो ते ऐक. मितालीची जी काही प्रॉपर्टी आणि बँक बॅलन्स आहे ते लग्न लागण्या अगोदर 60% तरी तुझ्या नावावर झाली पाहिजे. ही मुलगी जी तुझ्या प्रेमात वेडी झाली ना, त्या वेडेपणाचा उपयोग करून घे. वेल मिताली, एक सांगू का, अजूनही वेळ गेली नाहीये. विचार कर, हा अभय तुझ्या लायकीचा नाहीये. तुला याच्यापेक्षा बेटर मुलगा मिळू शकतो. तुला नाही माहित, याची चर्चा अख्ख्या शहरात होते. तुझं लग्न मी हिच्याशी एवढ्यासाठी लावून देतोय की तुझ्यासारख्या बोडत्याला काडीचा आधार मिळेल. कळतंय का? जरा डोकं चालव प्लीज. मला माहितीये काय करायचंय. मला पण त्या सायको बरोबर लग्न करायची हौस नाहीये. करतोय कारण एकच मार्ग आहे. त्यामुळे मला नका शिकव की मी काय करायचं. आय नो व्हॉट टू डू. ठीक आहे. हाय. तिथे त्या पार्टीमध्ये माझ्या मायग्रेनचं दुखणं इतकं वाढलं की मला तिथे राहवत नव्हतं. रीमा, काय झालं? अगं काय झालं? ते मायग्रेन पुन्हा सुरू झालंय. माझी तब्येत पुन्हा बिघडायला लागली. मी रूम मध्ये जाऊन थोडा आराम करते. त्यावेळेस माझ्या वेदना इतक्या वाढल्या की माझ्या लक्षातच आलं नाही की मी दुसऱ्या रूम मध्ये शिरले. वाचवा. बऱ्याच वेळानंतर जेव्हा मी झटक्यातून सावरले, मी उठले. मी आजूबाजूला पाहिलं पण तिथे कोणी खुनी नव्हता. ना कुठला मृतदेह, ना कुठल्या रक्ताचे डाग. काय झालं? काय झालं? काय झालं? काय? अगं शांत हो. काय झालं? तो माणूस तिला माझा मारून ऐक. गेलाय. काय? हे बघ, तुला पुन्हा अटॅक आलाय. ते बघ, तिथे कोणी नाहीये. ते बघ. आणि तू इथे काय करतेस? ही आपली रूम नाहीये. अच्छा ठीक आहे, हे सगळं सोड. एक काम कर, तू इथे शांत बस. माझा ऐक. तू शांत बस. मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो. रिलॅक्स. मी तिथे परत गेलो तेव्हा रीमा तिथून निघून गेली होती आणि तिथून ती सरळ तुमच्याकडे आली आणि तिच्या मागे मी सुद्धा. पण सर, एक गोष्ट नक्की आहे की तिथे कुणाचाही खून झालेला नाहीये. सगळे तिच्या मनाचे खेळ आहेत. मिस्टर सुनील, ज्याप्रमाणे रीमाने आम्हाला सगळं सांगितलं त्यावरून असं वाटत नाही की तिच्या मनाचे खेळ आहेत. यात नक्कीच काहीतरी तथ्य आहे. सर, ती रूम त्या रूम्स पैकी होती ज्या आम्ही बुक केल्या होत्या. आणि सर, मी माझी गेस्ट लिस्ट सुद्धा चेक केली. त्यातलं कोणीही मिसिंग सुद्धा नाहीये. सर तुम्ही हिचं बोलणं अजिबात ऐकू नका. आणि फक्त हे लग्न व्यवस्थित होऊन जाऊ देत, नाहीतर माझे काका उद्ध्वस्त होतील आणि त्याच्याही वर मी रस्त्यावर येईन. सर, लग्नात कोणताच प्रॉब्लेम होणार नाही. चौकशी तर आम्ही करूच, पण आमच्या पद्धतीने. वेलकम सर. वेलकम मॅम. हा रिसेप्शन डेस्क कुठे आहे मला सांगाल का जरा? सर, इथून सरळ जा, देन टेक अ राईट टर्न. थँक्यू सो मच. मी इथे एका बिझनेस ट्रिपसाठी आलोय. ओके सर. इथे साइन करा सर. बस माझ्या रूम मधून व्ह्यू चांगला हवाय. शुअर सर. एन्जॉय युअर डे. थँक्यू. वेलकम सर. वेलकम मॅम. मी तुमची काय मदत करू हा शकते? ते आम्ही अभयच्या लग्नासाठी आलो आहोत, तर चेक इन करायचं होतं आम्हाला. ओके सर. इथे तुम्ही तुमचे डिटेल्स द्या. मी तुम्हाला रूमची चावी देते. ओ शुअर. बेबी, तुम्ही यांना सांगितलं नाही आपल्याला रूम नंबर 103 हवी आहे?
आय एम सो सॉरी स्वीट हार्ट, मी तर विसरूनच गेलो. मॅम, खरं तर आम्हाला तो 103 नंबरवाला स्वीट रूम हवा होता. हो सर, मी तुम्हाला 103च देणार आहे. मी सांगितलं होतं तसं का नाही केलंस? पण आता काय करायचं? कसं लपवायचं? लपवावं तर लागेलच. ये, मी तुला सांगतो कसं ते. चल. सुनील, हे सगळे हिच्यामुळे झालंय. कोणाला कळलं ना तर माहित नाही काय होईल. कुठे होतास तू? चल, तुझ्याशी थोडं बोलायचं. ये. थँक्यू. एक्सक्यूज मी. येस सर. मला तुमची CCTV सिस्टीम चेक करायची आहे. तुम्ही तुमच्या सिक्युरिटी इन्चार्जला बोलवता का? ओके सर. ठीक आहे, थँक्यू. या प्रकारच्या टेस्टने सुद्धा काही कळत नाहीये. असं वाटतच नाहीये की इकडे खून झालेला आहे. सर, खुनाने सफाईने पुरावे नष्ट केलेत. पण हे कसं शक्य आहे ग? सर, आपल्याला रीमाने जे सांगितलं होतं, घटनेच्या वेळी इथे रक्त सांडलं असलंच पाहिजे. आणि कितीही चांगली स्वच्छता केली तरी या केमिकलने रक्ताचे डाग दिसूनच येतील ना. पण इकडे कुठलंच नामोनिशाण नाहीये. कुठलाच रक्ताचा डाग नाहीये. सर, याचा अर्थ एकतर रीमाला खरंच भास झालाय किंवा खुन्याने रक्ताचा एकही थेंब कुठे सांडू दिला नाहीये. मला वाटतं तू बरोबर बोलतेस. खुन्याने रक्ताचा एकही थेंब सांडू दिला नाहीये. हा बघ, रक्ताचा एकही थेंब जमिनीवर किंवा भिंतीवर कुठे उडालेला नाहीये. कारण की खुन्याने संपूर्ण रूमला प्लास्टिक लावलं होतं आणि अंथरलं होतं. सर, म्हणजे रीमा हा सगळा प्रकार प्लास्टिकच्या पलीकडून बघत होती. म्हणूनच तिला सगळं धुसर धुसर दिसत होतं. हो, आणि हे प्लास्टिक शीट जिथे जोडलं जातं तिथे कदाचित गॅप राहिला असेल. आणि त्या गॅपमधूनच तिला त्या मुलीचा चेहरा दिसला असेल. ना मृतदेह मिळाला आहे, ना फिंगरप्रिंट्स आणि नाही रक्ताचे डाग. असं वाटतंय की या केसमध्ये आपल्याला फॉरेन्सिकची काहीही मदत होणार नाहीये. त्यामुळे हे शोधून काढणं सोपं नाहीये की खून कोणाचा झालाय, कोणी केलाय आणि ते शव गेलं तर गेलं कुठे. अरे नाही, तो प्रॉब्लेम तर केव्हाच मिटला. ऍक्च्युली आपला सॉफ्टवेअर करप्ट झाला होता, त्यामुळे जितकी रेकॉर्डिंग झाली होती ती सगळी डिलीट झाली. परवा सुद्धा जे रेकॉर्डिंग झालं होतं ना, ते परवापासून आजपर्यंतचं सगळं रेकॉर्डिंग डिलीट झालं. डिलीट झालं? मागील 24 तासांचं सगळं फुटेज उडालंय. खुनाची वेळ जी रिमाजीने सांगितली होती तेव्हापासून 24 तासांमध्ये जे जे काही हॉटेलमध्ये घडलं होतं त्याबद्दल काहीच कळलं नाही. कमाल आहे. एक तर रूमभर प्लास्टिक अंथरलं आणि आता हे CCTV फुटेज. मला वाटतं खूपच चतुर अपराधी आहे. एक मिनिट. तू म्हणालास हॉटेलच्या आतलं काही समजलं नाही, पण बाहेरचं, हॉटेलच्या बाहेरचं CCTV फुटेज असेल. हो, आहे ना सर. मेन गेट, गार्डन, पार्किंग लॉन आणि हॉटेलच्या मागे. बोल दया. काय
रीमाने जे पाहिलं तो तिचा भास नाही, उलट ते खरं आहे. तिथे कोणाचा तरी खून झालाय. माय गॉड. काहीच नाही. अच्छा ठीक आहे, तू मला कळवत राहा. काय झालं बॉस? काही मिळालं का? खूप चतुर आहे खुनी, खूपच चतुर आहे. कुठलाच पुरावा नाही सोडलाय त्याने, कुठलाच पुरावा नाही सोडलाय. असं कसं होऊ शकतं? पण असं झालंय साळुंखे, असं झालंय. त्या रायमाच्या जीवाला फार मोठा धोका आहे. काय बोलतोयस? आम्हाला कळू तरी दे. अरे आपल्या लोकांना तिथे कोणताही ठोस पुरावा नाही मिळालेला, पण सगळ्या गोष्टी हे दर्शवतायत की तिथे कुणाचा तरी खून झालाय. आणि ऐक, एक गोष्ट लक्षात ठेव, रीमा प्रत्यक्ष साक्षीदार आहे. तिने खून होताना पाहिलंय आणि कुणी आजूबाजूलाच आहे. म्हणजे रीमाच्या जीवाला नक्कीच धोका आहे. आणि त्याचं फुटेज? सर ते पण उडालंय. नाही, ते उडालं नाहीये. ते अगदी व्यवस्थित आहे. आतल्या आणि बाहेरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं केबल कनेक्शन वेगवेगळं आहे, त्यामुळे तो वाचलाय. वाचला म्हणजे फुटेज मिळू शकतं? हो, का नाही, माझ्याकडे आहे ना. हे बघा, बाहेरच्या कॅमेऱ्याचं फुटेज. सर, खुन्याने तिच्यावर त्यावेळी हल्ला केला ज्यावेळी तिला स्लीप पॅरालिसिसचा झटका आला असेल, तेव्हा तिला बोटही हलवता येणार नाही. आणि जर तिला बोट हलवता आली तर? ते कसं डॉक्टर तारिका? पॅरालिसिस तर पूर्ण बॉडीला होतो ना. हे बघ, स्लीप पॅरालिसिस सोड तू, पण नॉर्मली सुद्धा जेव्हा आपण झोपतो, गाढ झोपेत असतो, तेव्हा आपल्याला स्वप्न पडतात. त्यावेळी सुद्धा आपल्या शरीराचे स्नायू सेमी पॅरालिटिक स्टेज म्हणजे शिथिलतेच्या अवस्थेत असतात. हे सगळ्यांसोबत होतं. तरीही बॉस, अशा परिस्थितीत आपल्या पोटाचे, छातीचे आणि गळ्याचे स्नायू हे सगळ्यात जास्त शिथिल होतात. स्लीप पॅरालिसिस मध्ये सुद्धा असंच होतं. आणि अशा वेळी ज्या व्यक्तीला स्लीप पॅरालिसिसचा आजार आहे त्याने जर आपल्या हाताच्या बोटांवर कॉन्सन्ट्रेट केलं, या बोटांवर लक्ष केंद्रित केलं आणि त्यांना हलवण्याचा प्रयत्न केला, मूठ बंद केली आणि उघडली, तर हा स्लीप पॅरालिसिस सुद्धा तोडू शकतो आपण. चल, मानलं साळुंखे की रीमाने आपली स्लीप पॅरालिसिस तोडली, पण ती स्लीप पॅरालिसिस तोडताना तिला जितका वेळ लागेल त्यावेळेस जर तिच्यावर हल्ला झाला तर? अशी काहीतरी गोष्ट पाहिजे साळुंखे, असं काहीतरी बघ की ज्याने ती लोकांशी बोलू शकेल की तिच्यावर हल्ला होतोय. ती सांगू शकेल की मला वाचवा, मला वाचवा. आहे अशी वस्तू सुद्धा आहे. एक मिनिट थांब तारिका. बॉस, हा आहे अलार्म. रीमा जेव्हा आपल्या बोटांची प्रॅक्टिस करू लागेल आपली स्लीप पॅरालिसिस तोडण्यासाठी, आणि जेव्हा ती तोडून टाकेल आपल्या निश्चित वेळेच्या अगोदर, तेव्हा तिला फक्त एवढंच करायचं आहे की हे अलार्मचं बटन दाबायचं. मग हा अलार्म वाजू लागेल आणि हा अलार्म दया, पूर्वी आणि अभिजित तिघांच्या मोबाईल फोनशी कनेक्टेड आहे. तिघांनाही कळेल. मग तिघेही तिच्यापर्यंत पोहोचतील आणि खुन्याला पकडतील. सर, साळुंखे, अलार्मने धोका टळू शकतो पण संपणार नाही बाबा. धोका तर तेव्हा संपणार आहे जेव्हा आपण खुन्यापर्यंत आधी पोहोचू. अभय, ही अभयची रूम नाहीये. अभय कोण? तो ज्याचं लग्न होणार आहे? येस ऑफकोर्स, त्याचं लग्न माझ्याशी होणार आहे. ओहो, आणि तुम्हाला तुमच्या फियांसीची रूम पण माहित नाही? तशी ही माझी रूम आहे आणि रिसॉर्टचे सगळे रूम्स लग्नवाल्यांनी बुक केलेले नाही आहेत. इतरही लोक राहतात इथे. कॉंग्रॅच्युलेशन्स. हॅलो, कुठे आहेस तू? आणि हे तू मला आत्ता सांगतोयस? सिरियसली? हे बघ, जे काही करायचं लवकर कर. माझ्याकडे जास्त वेळ नाहीये. आणि हो, मला लग्नामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नको आहे. ठीक आहे? मिताली, जिचं लग्न होणार आहे अभयशी. अरे, हिला खरंच अभयची रूम माहित नसेल काय? काय वाटतं तुला? तिला आपला संशय तर नाही आला ना? ते तर माहित नाही, पण पुण्याला चाहूल लागता कामा नये. कारण जर असं झालं तर रीमाच्या जीवाला धोका होऊ शकतो. रीमा म्हणाली होती की खून 12 ते 12:30च्या मध्ये झालेला आहे. त्याच्यानंतर खुन्याने प्रेताची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला असेल, पण रिसॉर्टमध्ये इतकी गर्दी आणि वर्दळ आहे की त्या
प्रेताला कुठे लपवणं माझ्या मते तरी शक्य नाही. म्हणजे मृतदेह बाहेर घेऊन गेले हे लोक. पण सर, रात्री रिसॉर्टच्या बाहेर कुणी गेलंच नाहीये. मग हे प्रेत रिसॉर्टच्या आतच तर नाही नाही. नाही, जर इकडे प्रेत असतं तर आतापर्यंत वास आला असता. बरोबर. मी किचनचा फ्रीजर पण चेक केला, तिथे पण काहीच नाहीये. तीच एक जागा आहे जिथे मृतदेह लपवला जाऊ शकत होता. आणि तसं पण इथे लग्नाच्या पार्टीज किंवा लेट नाईट पार्टीच्या मुळे अशा जागांवर नेहमी कमीत कमी 30 माणसं तरी असतातच. खुनी मृतदेहाला तिथे लपवण्याची चूक कधीच करणार नाही. सर, कदाचित खुनी 2 तारखेला मृतदेह घेऊन तर गेला नसेल. मिस्टर पारितोष, तुमच्या सांगण्यावरून मी ऑलरेडी 3 वेळा रेकॉर्ड चेक केलाय. यात कोणीच मिस दिला नाहीयेत. तुमचा गैरसमज झाला असेल, त्या दुसरीकडे कुठेतरी उतरल्या असतील. तुम्ही प्लीज दुसऱ्या ठिकाणी चेक करा. मॅडम, मी चेक करू शकलो असतो तर मी तुम्हाला विनंती कशाला केली असती. लीला माझी मैत्रीण आहे आणि तिचा नंबर हरवलाय माझ्याकडून. मी काय करू आता. बघा मॅम, माझं तिच्याशी बोलणं फार गरजेचं आहे. तुम्ही समजून घ्या ना. सर, तुम्ही पण समजून घ्या ना. एका माणसाची माहिती दुसऱ्याला देणं आमच्या नियमांच्या विरुद्ध आहे. तरीही मी तुमची मदत करतेय, पण आमच्याकडे डिटेल्स नाहीये सर. अरे, अशी कशी नाहीये? माहिती तर तुम्ही ठेवता ना. कोणी जर का रूम घ्यायला आलं तर तुम्ही त्याची माहिती घेत नाही? घेतो सर, नक्कीच घेतो. पण त्या इथे राहिल्या तर ना. 1 मिनिट, तुमची खात्री पटत नसेल तर स्वतः चेक करा. अच्छा, ठीक आहे. कदाचित लीला माझ्याशी खोटं बोलली असावी. मी बघतो. मॅम, तुम्ही एक काम कराल का? तुम्ही हाऊसकीपिंग मधून कोणाला तरी बोलवाल. माझी रूम इतकी घाण झाली, सकाळपासून मी कितीतरी वेळा कॉल केला पण कोणी यायलाच तयार नव्हतं रूम मध्ये. असं कसं होऊ शकतं मॅम? ओके. नाही, फोन नका. फोन तर मी 50 करून झालो मॅम. तुम्ही कोणाला तरी पाठवा ना प्लीज. ठीक आहे सर, मीच बोलवणार. थँक्यू मॅम. आज जितक्या लोकांनी चेकआउट केलं आहे त्यामध्ये 4 लोक अशी आहेत जी आली होती लग्न अटेंड करायला, पण लग्न अटेंड न करताच निघून गेले. लग्न अटेंड न करताच निघून गेले? मोठी विचित्र गोष्ट. हे मिस्टर वलेना, मिस्टर दक्ष, मिसेस मोटवानी आणि मिस सुझी. सर, मी या चौघांबद्दल सगळी माहिती काढते. पूर्वी रीमाला हॉटेलच्या बाहेरचा CCTV फुटेज दाखव. मेन गेटचा जिथून लोक ये जा करतात. तिने सांगितलं होतं ना आपल्याला की ती त्या मुलीला ओळखेल. सर, म्हणजे रीमाने जे सांगितलं ते खरं आहे का? मिस्टर सुनील, तुम्हाला कोणत्या गोष्टीचा जास्त त्रास होतोय? इथे खून झाला आहे त्याचा की रीमाने तो पाहिलाय त्याचा? हा सगळा तपास तू आमच्यावर सोडून लग्नाची मजा घे. हा, काय कधी बदलेल इथे ते कोणी सांगू शकत नाही. चल भाऊ, चल. मला पुढच्या प्रोग्रामसाठी रेडी व्हायचंय. चल. आणि ही माणसं तुझे नातेवाईक आहेत का? हो, माझेच नातेवाईक आहेत. चल चल चल. सर, मॅडम आता ठीक आहेत ना? आणि त्या दिवशी मर्डरबद्दल बोलत होत्या, तो गैरसमज आता दूर झालाय ना त्यांचा? मी काय सांगतो ते ऐक. जो तिचा गैरसमज झाला होता ना, तो आता दूर झालाय. तू सुद्धा विसरून जा. चल, निघ आता. ओके. बरं झालं की रायमा मायग्रेनमुळे आपल्या रूममध्ये जाऊन झोपली आहे. संधी चांगली आहे. आता काही ना काही तर करायलाच पाहिजे. अरे वा, किती छान मेहंदी काढली आहे. बघू, खूप छान दिसते. थँक्यू. ऑल थँक्स टू अनी. मिताली डार्लिंग, मला थोडं बोलायचंय. एक्सक्यूज मी. 1 सेकंड. मिताली आणि अभयची जोडी किती छान दिसते ना. परफेक्ट कपल. परफेक्ट कपल. हा, अभय दिलफेक आशिक आहे आणि ही सनकी सायको. अगदी एकमेकांना पूरक आहेत हे. मितालीला अभयबद्दल सगळं माहिती आहे. वेडी आहे ती त्याच्यासाठी. त्याला मिळवण्यासाठी ती कुठल्याही थराला जाऊ शकते. अगदीच गरज पडली ना तर एखाद्याचा खूनही करेल ती. झालं बोलून?
रीमा, हे बघ, हा तुझ्या मदतीसाठी अलार्म आहे. जेव्हा तू हे बटन दाबशील, दया, पूर्वी आणि अभिजित यांच्याकडे जो फोन आहे त्याच्यावर अलार्म वाजेल आणि ते लगेच तुझ्या मदतीसाठी धावून येतील. ठीक आहे. पण जेव्हा तुला स्लीप पॅरालिसिस होईल तेव्हा आपल्या हातांच्या आणि पायाच्या बोटांची हालचाल करण्याचा प्रयत्न कर, कारण स्लीप पॅरालिसिसचा सगळ्यात कमी प्रभाव आपल्या हाताच्या आणि पायांच्या बोटांवर होत असतो. रीमा, रीमा, सती बेशुद्ध आहे. रीमा, रीमा, रीमा शुद्धीवर ये. तो मला मारून टाकेल. तुम्ही प्लीज मला वाचवा, प्लीज मला वाचवा. कोण मारून टाकेल? कोण आलं होतं इथे? काय मिस्टर सुनील, काय म्हणणं आहे आता? आता तरी यांच्या बोलण्यावर विश्वास बसतोय की अजूनही आपल्या काकांच्या रेप्युटेशनची काळजी आहे? आता मी काय बोलू सर, नशिबाने ही अजून जिवंत आहे. अच्छा, पण तुम्ही इथे आलात कसे? पार्टी तर खाली चालू आहे ना? हा, आणि इथे जे झालं ते कुणालाच ऐकू नाही गेलं. मग तुम्ही आमच्या मागोमाग इथे कसे आलात? आता तुम्ही माझ्यावर संशय घेताय. मी स्वतःच्याच बायकोला मारायचा प्रयत्न का करेन? संशय तर आम्ही सगळ्यांवर घेतो. सध्या तरी तुम्ही बाहेर थांबा, आम्हाला रीमाकडून महत्वाची माहिती हवी आहे. प्लीज. सर प्लीज मला वाचवा. सर तो माणूस जेव्हा खून करत होता तेव्हा मी त्याला पाहिलं होतं. तो आता मला सोडणार नाही. सर प्लीज मला वाचवा. सर तो पुन्हा येईल, तो मला मारून टाकेल. प्लीज प्लीज सर काहीतरी करा प्लीज. हे बघ रामा, घाबरू नकोस तू. आम्ही इथे असताना तुला कोणी काही करू शकणार नाही. हा, पण ती बाई जिचा खून होताना तू पाहिलंस, तिला आम्ही ओळखत नाही, तू तिला ओळखतेस. तर आम्ही तुला एक फुटेज दाखवतो, त्या फुटेजमध्ये बघून तू त्या बाईची ओळख पटव प्लीज. ठीक आहे सर. फ्रेडी. सर हीच मुलगी आहे ती, हिचाच खून झाला होता. 100% ही तीच मुलगी आहे. जर ही इथे आली होती तर कोणीतरी पाहिलंच असेल हिला. तो मला मारून टाकेल. जर ती मुलगी इथे आली होती तर कोणाला तरी भेटली असेलच ना? मला वाटतं ब्युरोमध्ये जाण्याची वेळ आलेली आहे. ती 4 लोक जे लग्नासाठी आले होते आणि लग्न न अटेंड करताच निघून गेले, जरा त्यांची पण चौकशी करून घेऊया ना. सर, मिस्टर वलेना हा या अभयचा मॅनेजर. हे महत्वाचं काम सोडून आले होते लग्न अटेंड करण्यासाठी, पण मध्येच माघारी निघून गेले. एक तर त्यांना रिसॉर्टच्या कारने एअरपोर्टला सोडलंय, दुसरं त्यांच्याकडे एक छोटीशी सूटकेस होती ज्याच्यात 5.5 फुटाचा मृतदेह तर नाही जाऊ शकणार. दुसरा, सर, या मिसेस मोटवाणी आणि या मिस सुझी मितालीच्या लीगल टीम मधले आहेत. यांनाही कोणत्या तरी महत्वाच्या कामामुळे लग्न मध्ये सोडून जावं लागलं. या पण रिसॉर्टच्या कारनेच गेल्या आहेत. यांच्याकडे एक सुटकेस होती आणि त्यांच्या आपापल्या बॅग्स, आणि त्यात सुद्धा 5 फूट 6 इंचाचा मृतदेह नाही जाऊ शकत. आणि हे लोक पुन्हा लग्न अटेंड करायला येता येतेही. या चौथ्याचं दाखव जर. हा आहे दक्ष. हा सुनीलचा PR मॅनेजर आहे सर. 1 जूनला आला होता, 2 जूनला गेला आपल्याच गाडीने. 1 मिनिट पंकज, जरा यामधलं दक्षचं लग्नात येते वेळीचं फुटेज दाखव जरा. ओके, ठीक आहे. याचा जातानाचा व्हिडिओ दाखव. मिस्टर दक्ष आले होते 1 सूटकेस घेऊन आणि जात आहेत 2-2 सूटकेस घेऊन. लग्नातून रिटर्न गिफ्ट्स घेऊन जात आहेत सर. हॅलो, अभयच्या लग्नातून जी सुटकेस आणली होतीस ती कुठे लपवली आहेस? कोण बोलतोय आणि काय बोलतोयस तू? कोणती सुटकेस?
काय सुटकेस बद्दल तू इथेच सांगणार आहेस की कुठे दुसऱ्या ठिकाणी चांगला पाहुणचार करायचा तुझा? काही आठवलं का? माझ्याकडे कोणताच पर्याय नव्हता. माझं घर आणि कंपनी दोन्ही त्यांच्याकडे गहाण आहेत. जर मी नकार दिला असता तर मी उद्ध्वस्त झालो असतो. स्वतःला वाचवण्यासाठी एका मुलीचा खून केलास काय रे तू? हा? आता एक सांग, किती मुलगी होती कोण? करिश्मा, अभयची गर्लफ्रेंड. लग्नाच्या शुभेच्छा मिस्टर अभय. तुमच्यासाठी काही भेटवस्तू आणल्यात. अशा भेटी ज्यांच्याशिवाय हे लग्न पूर्णच होऊ शकणार नाही. तुमच्या मैत्रिणीने करिश्माने तुमच्यासाठी काही भेटवस्तू पाठवल्या. करिश्मा आठवली का? या वस्तू बघायच्यात का? बघायचे नाहीयेत का? हा, बघा ना. आत्ता दाखवतो. हा. सर नाही 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 मी सर एक मिनिट. काय झालं मिस्टर रणजित? प्लीज प्लीज ही सुटकेस नका उघडू. का का नको उघडू? ना कारण तुम्हाला भीती वाटते की या सुटकेस मधून करिश्माचा मृतदेह नको निघायला. तीच करिश्मा जिला तू आणि दक्षने मिळून मारलत आणि अशा सुटकेसमध्ये भरून तिचे तुकडे तुकडे केलेत आणि बाहेर विल्हेवाट लावलीत. पप्पा हे काय बोलतायत? हे खरं आहे का? हो बाळा, हे खरंय. मी काय करणार? माझ्यासाठी हे लग्न होणं महत्वाचं होतं, कारण हे लग्न झालं नसतं तर आम्ही रस्त्यावर आलो असतो, बर्बाद झालो असतो. आणि ही करिश्मा हे लग्न मोडायला निघाली होती. स्वतःचं तोंड बंद ठेवण्यासाठी तिने 5 कोटी मागितले. खरंच सांगतो, जर माझ्याकडे तेवढे असते तर मी दिलेही असते, पण नव्हते माझ्याकडे. आणि त्या दिवशी ती अचानक येऊन धडकली इथे. मला काहीच सुचलं नाही आणि मी तिला मुद्दामून रात्रीपर्यंत थांबायला सांगितलं. मग मी हा कट रचला आणि मग मी दक्षला या प्लॅनमध्ये सामील केलं, कारण मला माहित होतं की दक्ष मला नाही म्हणू शकणार नाही, कारण तो पूर्णपणे माझ्या कर्जात बुडालेला आहे. सगळं काही नीट चाललं होतं, सगळं काही झालं होतं, पण माहित नाही अचानक ही कुठून आली आणि हिने येऊन सगळं काही पाहिलं. मी तर हिला सुद्धा मारायचा प्रयत्न केला होता, पण तुमच्या टीमने हिला वाचवलं. एका गुन्ह्याला लपवण्यासाठी आणखीन एक गुन्हा केला आणि या सगळ्यांचं मूळ कारण आहे तुमचा हा दिलफेक मुलगा. याला योग्य वेळीच रोखलं असतं तर ही वेळ आली नसती. तुझ्या लग्नाची खरी भेट तर आता तुला मिळणार आहे रे. एक हत्या आणि एक हत्येचा प्रयत्न करण्याच्या गुन्ह्याखाली तुम्ही दोघं बाप बेटे जेलमध्ये जाल आता. थँक्यू.